आणि याचे फोटो समोर आलेले आहेत। जितेंद्र आव्हाड सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, हे फोटो आपण पाहिलेच असतील, याच्यावर काय प्रश्न विचारावा हेही मला आता कळत नाहीये। इतकी क्रौर्याची परिसीमा, माणसामध्ये लपलेला सैतान काय असू शकतो याचे पुरावे ह्या सगळ्या फोटोमधून दिसतायत। कसं बघायचं या सगळ्या फोटोंकडे? काय काय वाटतं तुम्हाला हे सगळे फोटो बघितल्यावर? हे फोटो बघताना मला माझ्या पहिल्या दिवसाच्या भाषणाची आठवण येते. त्या हो. भाषणामध्ये आम्ही सगळं सांगितलं होतं की त्याचं किती रक्त साखळलं होतं, त्याची कुठली कुठली हाडं तोडून टाकली होती. आम्ही सगळं म्हणजे ह्याच्यात आम्ही एकही गोष्ट खोटं बोललो नव्हतं हे महाराष्ट्राला आता कळेल. आम्ही जे हो. विधानसभेच्या पटलावरती ठेवतो की आम्ही जे ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस बोलतो ते आम्ही सत्य बोलतो हे आता महाराष्ट्राच्या लक्षात येईल. आम्ही कुठे एक शब्दही खोटं बोललो नव्हतो. आणि तेव्हाही मी सांगितलेलं हे क्रौर्याची परिसीमा आहे. हे अमानवी कृत्य आहे. कुठलाही माणूस हो. ज्याला हृदय आहे, ज्याला मन आहे, ज्याला पोरं आहेत, ज्याला बायको आहे, ज्याला बहीण आहे, ज्याला आई आहे, ज्याला बाप आहे, तो हे कृत्य करूच शकत नाही. आता तुम्ही मला सांगा, हे फोटो कुठनं आले हो? हे फोटो त्यांनी व्हिडिओतनं काढलेत. आणि हा व्हिडिओ तो वाल्मिक कराड कुठेतरी बसून बघत होता. आता हा व्हिडिओ बघणारा माणूस किती नराधम असेल हो. काय म्हणजे काय काय पद्धत काय चालू आहे काय त्या परळीमध्ये? आणि त्याला राजश्रय मिळतोय आणि त्याला राजश्रय देण्याचा प्रयत्न झाला. नशीब ही केस दाबण्याचा प्रयत्न झाला नाही, उद्रेक झाला असता. जातीपातीचा प्रश्न नाही इथे. इथे खरंय. वंजारी विरुद्ध मराठा हा प्रश्न नाही. प्रश्न माणुसकी जिवंत ठेवायची की नाही, की माणुसकी ची हत्या होत असताना आपण डोळे उघडे ठेवून बघायचं आणि हृदयाचे सर्व दरवाजे बंद करून टाकायचे. खरंय। वाटतं की हे जितेंद्र आव्हाडजी, हा संताप, हा सगळा जो उद्वेग आहे, संताप आहे, ही चीड आहे, ही सगळी व्यक्त होते आहे आणि तुमच्या प्रतिक्रियेमधून सुद्धा या सगळ्या गोष्टी व्यक्त होत आहेत। तुम्ही आमच्याबरोबर असेच फोन लाईनवरून उपस्थित राहा। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आहेत। अंजलीजी, ज्या घटनेचा तुम्ही पाठपुरावा करताय त्यातला हा एक मोठा पुरावा, आणि केवळ पुरावा म्हणून याच्याकडे बघता येणार नाही, तर जे काही अमानवीपणा आहे, रानटीपणा, क्रौर्य, या सगळ्याची परिसीमा गाठणारे असे हे फोटो आहेत। कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवतील असे, संताप आणतील असे हे सगळे फोटो आता समोर आले। अंजली दमानिया यांच्याशी आपला थोड्याच वेळात संपर्क होतो आहे। मात्र हे फोटो, ज्या प्रकारे लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली, त्यापूर्वी पाईपनं मारहाण करण्यात आली, त्यानंतर या सगळ्याचं चित्रीकरण करण्यात आलं, फोटो काढण्यात आले, आणि या सगळ्याच्या संतापाचा उद्रेक म्हणजे संतोष देशमुखांच्या शेजारी बसून हसतानाचे काही फोटो सुद्धा आरोपींचे या सगळ्या फोटोंमधून समोर येत आहेत। आणि त्यामुळे किती क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याची कल्पना याच्यातून प्रत्येकाला येऊ शकते। हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात। जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेतच फोन हॅलो. लाईनवरून। जितेंद्र आव्हाडजी, अत्यंत धक्कादायक असे हे नाही, फोटो हे आहेत, हे 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 मात्र ते हे तुम्ही समोर हे ते यायला तुम्ही फोटो फोटो सांगताय ना, हे फोटो नाही आहेत. ह्याचं चित्रीकरण करण्यात आलं. हे हो, इतकी हो, घाणेरडी म्हणजे त्यांच्याबद्दल माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे एवढा हिनियस ऍक्ट, म्हणजे हे सिरियल किलरचे बाप आहेत सगळे. हे फोटो नाही आहेत साहेब. या घाणेरड्या लोकांनी तो व्हिडिओ काढलाय. ते कुठल्या हो, धुनकीत होते, हो, कुठल्या नशेत होते मला माहित नाही, पण त्यांनी हा सगळा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ काढून स्टोअर करून ठेवला. आणि हे आरोपी हो, पकडल्यानंतर मी पोलिसांनाही शाबासकी देईन की त्यांनी हे व्हिडिओ डाउनलोड म्हणजे काढले बाहेर खणून. हे व्हिडिओतनं काढलेलं बाहेर आहे. हे व्हिडिओज आहेत सगळे. आणि हे हो, व्हिडिओज तो वाल्मिक बाहेर बसून बघत होता. आणि आमचे धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिक माझा खास माणूस आहे, खास. तुमच्या खास माणसाचं कृत्य बघा, महाराष्ट्राला लाजवणारं, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला फार म्हणजे म्हणजे अख्ख्या भारतामध्ये लाच गेली महाराष्ट्राची. अरे रागाच्या खरंय। भरात माणूस 6 गोळ्या घालू शकतो, पण 3 तास मारून एखादा मृत्यू घडवणं म्हणजे याला काय म्हणावं? काय 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 झालं असेल हो त्या शरीराचं? हे काय वेदना झाल्या असतील? काय विचार करूनही रडू येतो, विचार करूनही डोळ्यातनं अश्रू येतात. आणि हे जेव्हा त्याच्या घरचे तिची मुलं बाळ बघत असतील तेव्हा काय वाटत असेल त्यांना? अरे आपल्यातली खरंय। माणुसकी जिवंत ठेवायची आहे की खरंय राजकीय वैर आणि पैशासाठी सगळंच विकायचं?
निश्चितपणे क्रौर्याची परिसीमा आहे आणि याच्यावर काय बोलावं असा प्रश्नच निश्चितपणे आहे जितेंद्र आव्हाडजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.